Today we are going to discuss about the page number 165 and activity number 6 on unit number 3.5, drafting a virtual messages. Dear friends, in the last period we have discussed about page number 164 and activity number 4th and 5th, and today we are going to discuss about the activity on uh, the unit 3.5, drafting a virtual messages. While writing or starting the virtual messages, all of we must remember the page number 162, the format of virtual messages. 5 steps: date, time, body of the virtual message, then date, time, to whom we are going to send, कुणाला पाठवतोय ते. 4th number, body of the virtual message, and 5th number, senders or writers name. Then also we have to remember the page number 162 and its points to remember while writing the virtual messages, with consideration, taking the points in consideration on page number 162. Today we are going to discuss about the page number 165 and activity number 6. तर आपण आतापर्यंत पान नंबर 164 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 4 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 5 याबद्दल व्हर्च्युअल मेसेजेस तयार केले डिस्कशन. आता पेज नंबर 165 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 6 आणि व्हर्च्युअल मेसेज तयार करण्यापूर्वी पान नंबर 162 वरचे जे फॉर्मॅट आहे व्हर्च्युअल मेसेज करण्याचा तेवढंच लक्षात ठेवायचं. फॉर्मॅटच की व्हर्च्युअल मेसेज म्हणलं की डेट लक्षात घ्यायची, त्याने तिथं दिलेली असेल तर ती डेट द्या, नसेल तर आपल्या मनानं द्या. नंबर 2ला ज्या वेळेला तुम्ही लिहिताय तिथं टाईम दिला असेल तर टाईम द्या, नसेल तर तुम्ही लिहिताय ते टाईम टाका त्याच्या पुढं डेटच्या लगेच तिथं मध्येच की एक क्वेश्चनमध्ये की कोणाला पाठवायचं आहे मेसेज, कोणाला पाठवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव थोडक्यात, आणि 4थं त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे 1-2-50 शब्दाचा व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा. आणि 5वी गोष्ट शेवटी सगळ्यात की सेंडर्स नेम तिथंच दिलेलं असतंय, ते सेंडर्स नेम सुद्धा तिथंच असतंय, कोण पाठवणार आहे किंवा रायटर्स नेम तर त्याचं नाव सगळ्यात शेवटी. अशा 5 स्टेपमध्ये. आणि पुन्हा पॉईंट्स टू रिमेंबर म्हणले ना, ते पॉईंट लक्षात घ्यायचे की व्हर्च्युअल मेसेज करताना स्वतःचं काय ॲड करू नये, महत्त्वाचेच तेवढे पॉईंट्स घ्यावेत, रिपोर्टेड स्पीच असावा, सिम्पल लँग्वेज असावी, आणि लास्टली ॲब्रिवेशन संक्षिप्त रूप, ग्रामर, सेंटेन्सचा तंतोतंत वापर, असे 5 पॉईंट तिथं कन्सिडर करायचे, लक्षात घ्यायचे ते मेसेज लिहिताना. तर आता आपल्याला जे माहिती दिलेली आहे ॲक्टिव्हिटी नंबर 6 ऑन पेज नंबर 165. तर बघा ॲक्टिव्हिटी नंबर 6, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खालील माहितीच्या आधारे राईट अ मेसेज विच मनू लेफ्ट फॉर हिज सिस्टर. एक मेसेज लिहा की जो मेसेज मनूनं आपल्या बहिणीसाठी, की जिचं नाव रेणू आहे, तिच्यासाठी मेसेज लिहून ठेवला आहे. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन, नवीन पदरची आत्ताच मी सांगितली नवीन माहिती काय ॲड करायची नाही. द मेसेज शुड नॉट एक्सीड 50 वर्ड्स, 50 शब्दापेक्षा. आणि आता मग काय आहे मेसेज, जे मनू जे आहे ते आपल्या रेणूसाठी, सिस्टरसाठी मेसेज लिहून ठेवते. तर साहजिकच आता एवढ्या माहितीच्या आधारे तुमच्या लक्षात येईल की तिथं डेट वगैरे काय दिलेली असेल तर ठीक, नसेल तर पदरची आपली स्वतःची टाकायची, पेपर लिहितोय ती टाईम टाका. समजा आता 9 वाजलेत तर 9 AM, आणि त्यानंतर कुणाला पाठवायचं आहे तर इथं सांगितलं आहे मनू लिहिते.
मनूचं नाव सगळ्यात शेवटी येईल. कुणाला लिहिते? रेणूला. तर कुणाला पाठवायचं ते नाव येईल रेणू. आणि चौथी गोष्ट, जे मेसेज आता आपल्याला तयार करायचा आहे तो. आणि पाचवी गोष्ट इथंच दिलेली आहे, कोण शेवटी सेंडर किंवा रायटर कोण आहे? मनू. तर ते सगळ्यात शेवटी येईल. म्हणजे निम्मा मेसेज आपण प्रश्न वाचला की लक्षात येतोय. तर बघा पुढं आणखी वाचूया. रोहन रँग अप, म्हणजे रोहनचा फोन आलेला होता. पॉईंट दिलेत बघा. बुक रीडिंग सेशन, पुस्तक वाचण्याचं एक सेशन आहे. कशाविषयी? चिल्ड्रन आस्क कलाम, म्हणजे लहान मुलं कलामच्या पुस्तक वाचनाबद्दल विचारत आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कॉम्पिलेशन ऑफ लेटर्स रिसिव्ड बाय हिम फ्रॉम चिल्ड्रन अँड हिज आन्सर्स. तर APJ कलाम यांनी मुलांकडून आलेले पत्र, त्या पत्रांना उत्तर देणार आहेत. किती वाजता? तर ऑक्सफर्ड बुक स्टोअरच्या 8 PM दिस इव्हिनिंग, संध्याकाळी 8 वाजता. म्हणजे आता टायमिंग इथे दिलेला आहे बघा, तुम्हाला टायमिंगचं बी अडचण नाही. तर संध्याकाळी 8 वाजता ते लेक्चर आहे. पिकअप 6:30 PM, संध्याकाळी 6 वाजता मी तुला न्यायला येईन. अटेंडिंग रीडिंग सेशन टुगेदर, आपण दोघं मिळून संध्याकाळी जे वाचनाचा जो सेशन आहे तो संध्याकाळी एकत्र आपण अटेंड करायचा आहे. एवढ्या माहितीच्या आधारे आता आपल्याला काय करायचं आहे? तर मनू रेणूला ही मेसेज अशी सगळी लिहून ठेवणार आहे 50 शब्दात. तर पुन्हा एकदा बघा काय काय आहे. तर युजिंग खालील माहितीच्या आधारे राईट अ मेसेज विच मनू लेफ्ट फॉर हिज सिस्टर. मनू जो आहे तो त्याच्या बहिणीला रेणूला मेसेज लिहून ठेवतोय. आणि हे लिहिताना डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन, नवीन माहिती अजिबात तुम्ही ॲड करायची नाही इथं दिलेल्या माहितीपेक्षा. दिस मेसेज शुड नॉट एक्सीड 50 वर्ड्स, की जेणेकरून तुमचा व्हर्च्युअल मेसेज 50 शब्दापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची. बघा, रोहन रँग अप, रोहनचा फोन आला होता, म्हणजे त्याचा मित्र असेल मनूचा. आणि तो सांगतो, मेसेज लिहितोय आपल्या बहिणीला. काय मेसेज होता? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कॉम्पिलेशन ऑफ लेटर्स रिसिव्ड बाय हिम फ्रॉम चिल्ड्रन अँड हिज आन्सर्स. तर फोनवर असा सांगत होता रोहन की डॉक्टर APJ कलाम यांचा पुस्तक वाचनाचा जो सेशन आहे, कशाविषयी? चिल्ड्रन आस्क कलाम, चिल्ड्रननी काय प्रश्न विचारले ते त्याला उत्तर APJ कलाम यांनी दिलेले आहेत. आणि हा जो रीडिंगचा सेशन आहे तो कधी आहे? ऑक्सफर्ड बुक स्टोअर 8 PM या विषयावर या टायमिंगला आहे. कधी? संध्याकाळी इव्हिनिंग 8 PM. पिकअप यू, तर मनू म्हणतोय रेणूला मी तुला न्यायला येतोय 6:30 वाजता, 6:30 PM सेशन टुगेदर. तर हा जो आहे तो रीडिंग सेशन आपण एकत्र, म्हणजे पुढे दिलेल्या माहितीच्या आधारे मनूने त्याच्या बहिणीसाठी दिलेला हा संदेश आपण आता तयार करायचा आहे. तयार करताना काय लक्षात घ्यायचंय? तर तयार करताना एकच लक्षात घ्यायचंय की 5 गोष्टी. डेट, तुम्ही जी लिहिताय ती डेट टाका कुठली पेपरची. समजा आता आज लिहिताय समजा, तर 4th नोव्हेंबर. टायमिंग समजा 8ला जायचंय तर 8ला अटेंड करायचंय, तर संध्याकाळी 6:30चं टाकलं तिथलं तरी चालतंय. त्यानंतर कोणाला मेसेज लिहायचा आहे? रेणू, ते रेणूचं नाव येईल. आणि त्यानंतर काय मेसेज आहे तो इथं दिलेलेच आहेत तेवढे पॉईंट्स, ते पॉईंट. आणि शेवटी कोण पाठवते? मनू, रेणूचा भाव मनू. सेंडर्स किंवा रायटर्स नेम मनू, असा मेसेज होईल. तर बघा मी तयार करून दाखवतो तुम्हाला. 4th नोव्हेंबर 6 किंवा 5 PM, रेणू, कारण कोणाला पाठवायचं आहे? रेणूला. सगळ्यात शेवटी कोणाचं नाव येईल? पाठवणाराचं. कोण पाठवणार आहे इथं? मनू. तर आता मेसेज काय होईल? रोहन रँग अप टू से अ बुक रीडिंग सेशन ॲट ऑक्सफर्ड बुक स्टोअर दिस इव्हिनिंग ॲट 8 o'clock.
रोहन जो आहे माझा मित्र, त्याचा फोन आलेला होता की बुक रिडिंग सेशन आहे ऑक्सफर्ड बुक स्टोअरमध्ये संध्याकाळी 8 वाजता. द बुक इज चिल्ड्रन आस्क कलाम. पुस्तक कशाविषयी, तर मुलांनी कलाम यांना प्रश्न विचारलेले आहेत. अ कॉम्पिलेशन ऑफ लेटर्स रिसिव्ड बाय डॉक्टर कलाम अँड हिज आन्सर्स. तर हे जे बुक रिडिंग सेशन आहे तो कलाम यांनी प्रश्नांना मुलांच्या दिलेली उत्तरं याविषयी आहे. आय विल पिकअप यू ॲट 6. टायमिंग इथं दिलेलं आहे बघा प्रश्नात. आय विल पिकअप यू ॲट 6:30 PM शार्प. तुला संध्याकाळी 6:30 वाजता मी घ्यायला येतोय. वी विल अटेंड इट टुगेदर. जो हा बुक रिडिंग सेशन आहे तो आपण काय करायचा आहे, वी विल अटेंड इट टुगेदर. दोघांनी एकत्र मिळून आपण तो तयार करायचा आहे किंवा अटेंड करायचा आहे. आता तिथंच ॲक्टिव्हिटी नंबर 7 बघूया आपण लगेच. गिवन बिलो इज अ टेम्पलेट फॉर मेसेज. एक खाली दिलेले मेसेज आहे, टेम्पलेट आहे. इमॅजिन यू आर वर्किंग ॲज अ रिसेप्शनिस्ट इन अ कंपनी. तुम्ही एका कंपनीच्या स्वागत कक्षामध्ये तुम्ही काम करतात असं समजा. अँड यू आर सपोज्ड टू मेंटेन द कॉल रेकॉर्ड. तुम्हाला आलेले फोन आहेत ते तिथं तुमचं वर्क आहे, काम आहे, ड्युटी आहे की आलेले कॉल रेकॉर्ड करणं, ठेवणं, नोंद करणं. कंप्लीट द डिटेल्स गिवन इन द पर्टिक्युलर पेसेज. तर एखाद्या विशिष्ट संदेशाच्या साच्यात दिलेली माहिती पूर्ण करा. तर आता इथं मेसेज तुम्हाला आपल्याला दिलेला आहे, कॉल फॉर. कोणाला कॉल आलेला आहे, कॉल फॉर. तर त्यानंतर फ्रॉम कुठून आलाय, कंपनीचं नाव, त्यानंतर डेट, टाईम आणि फोन नंबर काय असेल तो, मेसेज काय आहे तो, ॲक्शन खाली सर्कल 1 म्हणलंय, आणि टेकन बाय, आणि लास्ट फोन, रिटर्न युअर कॉल, कॉल बॅक, विल कॉल अगेन. हे सगळं कंप्लीट तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. तर आता पहिलं कॉल फॉर. ज्याला कॉल करायचं आहे त्याचं नाव समजा, प्रवीण मानकर. फ्रॉम, आता फ्रॉम म्हणलंय तिथं नाव सांगा कोणाचं आलाय ते, समजा PN मेनन. कंपनीचं नाव रेन एंटरप्राइजेस. त्यानंतर कुठले तुमच्या मनानं कुठलंही द्या. डेट समजा ज्या तारखेला आलं ती तारीख टाका, 30/9 किंवा काय 25/9/2030. टाईम ज्या टायमिंगला आला तो 10:30 8:30 काय असेल ते. फोन नंबर, जो फोन नंबर आलेला आहे तुमच्या ह्याच्यावर तो फोन नंबर तिथं नोंदायचा. मेसेज काय मेसेज आहे त्यांचा तो, कॉल अप टू एन्क्वायर अबाउट पेंडिंग डिलिव्हरी. आणि मग खाली पेंडिंग डिलिव्हरी ऑफ कन्साइनमेंट वाईड प्रोफॉर्मा इनवाईड काय असेल ते, डेटेड 16 सप्टेंबर. ऑल्सो आस्क टू व्हेरीफाय द अनड्यू डिले, रेक्टिफाय. देन he expressed his concern over the delay and subsequent problems which may arise in his factory. आणि खाली म्हणलंय ॲक्शन सर्कल 1, तर रिटर्न युअर कॉल, फोनवर म्हणजे रिटर्न युअर कॉल, कॉल बॅक किंवा विल कॉल अगेन. आणि टेकन बाय, फोन कोणी घेतला होता तर वसंत गोसावी म्हणजे तुम्ही, ॲसिस्टंट तुमचं नाव वसंत गोसावी किंवा तुमचं नाव जे असेल ते. तर याप्रमाणे तुम्हाला इथं सुद्धा मेसेज कुणी घेतला होता फोन वगैरे हे साधा आहे बघा. समजा तुम्हाला एखादा फोन आला, कंपनीत तुम्ही काम करता, तर मग तिथं कोणाकोणाचं फोन आलं त्याची नोंद करणं आणि त्याचा काय काय मेसेज आहे ते फोनवरची जी एन्क्वायरी आहे ती भरायची या कॉलमनुसार. अशा पद्धतीनं हा आपण आज काय काय बघितलेलं आहे. तर ॲक्टिव्हिटी नंबर 6, मनू ब्रदर्स मेसेज टू हिज सिस्टर अबाउट गेट अटेंडिंग रीडिंग सेशन टुगेदर ॲट 6:30 PM. मनू ब्रदर्स मेसेज टू सिस्टर रेनू. त्यानंतर 7 नंबरला आपण काय बघितलं तर
एक सपोज यू आर सर्विस वर्किंग इन द कंपनी अँड युअर ड्युटी इज मेंटेन द कॉल रेकॉर्ड. हाऊ टू रेकॉर्ड द कॉल. तर इथं एक टेबल दिलेलं आहे. या टेबलनुसार तुम्ही रेकॉर्ड कॉल करायचं की कोणाचा कॉल आला, कॉल फॉर कोणाला कॉल करायचा आहे, कंपनी कोणाकडून आलता, फ्रॉम कंपनीचं नाव, कुठल्या डेटला आलता, कुठल्या टायमिंगला आलता, तिथला कोणचा फोन नंबर होता तो रेकॉर्ड करून ठेवायचा आहे, तुम्हाला आलेला फोन नंबर ते, आणि काय मेसेज होता तो मेसेज लिहायचा. आणि मग त्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतली, आलेल्या फोनवर काय ॲक्शन घ्यायची किंवा घेतली. तर फोन नंबर, रिटर्न कॉल केला किंवा कॉल बॅक केला, विल कॉल अगेन, आणि टेकन बाय, कुणी फोन घेतला होता. समजा आता तुम्ही 8 तासाची ड्युटी करणार आहे, तुमच्यानंतर कोणतरी दुसरा 8 तासाच्या ड्युटीवर येणार आहे कॉल रेकॉर्डसाठी. तर त्यावेळेला ज्यांनी फोन घेतला, तर तुम्ही घेतला तुमचं नाव, किंवा अजून तिथं दुसरं कोण ड्युटीला येणार आहे नंतरच्या 8 तासाच्या ड्युटीला त्याचं नाव, असं जे आहे ते इथं तुमच्या रेकॉर्डवरती येईल. अशा प्रकारे हे सुद्धा एखादा आलेला कॉल कसा रेकॉर्ड करायचा हे काम तुम्हाला किती तर सोपं आहे खरं तर. की समजा तुम्हाला एखाद्या कंपनीत कॉल रेकॉर्ड म्हणून जॉब मिळाला आहे, तर कॉल रेकॉर्ड करताना काय काय लिहायचं, कसं लिहायचं, तर हे तुम्हाला आयडिया येते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आलेल्या फोनचं कॉल रेकॉर्ड करायचं, काय मेसेज आहे तो नोंदवायचा, कोणाला काय त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडायचं, आणि परत ट्रॅक ॲक्शन कोणी घेतली, कोणी फोन केलता, किती वाजता केलता, टाईम कुठला होता, कंपनीचं नाव काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा नोकरीला लागल्यानंतर त्या ठिकाणी कॉल रेकॉर्ड करताना नोंदावे लागतील. तर हा सुद्धा फॉर्मॅट आहे पेज नंबर 165वरचा, तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण आता ज्या आजच्या तासाला बघितलेलं आहे ते ॲक्टिव्हिटी नंबर 6 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज काय करतोय, तर किमान 2 ॲक्टिव्हिटी घेतोय की तुम्हाला खरं तर वर्गात असते, पण आम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी घेतोय. 1-2 ॲक्टिव्हिटी वर्गात आम्ही समजून देतो आणि बाकीच्या तुम्हाला करायला सांगतो. पण ड्यू टू द कोरोना आम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्हाला घेतोय डिटेल्समध्ये. फक्त तुम्ही लेक्चर अटेंड करायचं आणि त्याप्रमाणे घरी प्रॅक्टिस करायची. यू हॅव टू स्वतःचा एक व्हर्च्युअल मेसेज कसा तयार करायचा तर आयडिया आली, तर आपण सुद्धा ह्याच्या आधारे मेसेजेस तयार करायचे. तर जेव्हा तुम्हाला सुरू होईल कधी, तेव्हा मी अशा प्रकारच्या नोट्स वगैरे डायरेक्ट वर्गात सुद्धा किंवा बाहेर तुम्हाला चेहराच काढून घेता येईल अशा प्रकारची सोय सुद्धा केली. पण तुम्हाला नोट्स घेण्यापेक्षा लेक्चर अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे, म्हणून लेक्चर अटेंड करत जावा, हीच काइंड रिक्वेस्ट. वी आर गोइंग टू स्टॉप हिअर टिल टुडे. थँक यू. ओके, वी विल डिस्कस on page number 165, activity number 8 for the next period. Till then we are going to stop here. Thank you. Okay.